मित्रांनो नमस्कार. काय आपण अमरावतीमध्ये आपल्या स्वप्नातलं घर शोधत आहे आणि मिळत नाही आहे? तर आज आपला जो हा विषय आहे तो दूर होणार आहे, कारण की आज मी घेऊन आलो आपल्या स्वप्नातलं एक सुंदरसं घर, जे की साईनगर परिसरामध्ये आहे. आणि हे तेच घर आहे जे आपण शोधत होता, आपल्याला मिळत नव्हतं. तर चला आपण या सुंदर घराचं एक वॉक टूर करूया. तर हा घर आहे स्क्वेअर फीट मध्ये बांधल्या गेलेला, आणि याचा सुपर बिल्टअप एरिया आहे तो 1550 स्क्वेअर फीट. तर हा आहे याचा प्रशस्त पार्किंग एरिया. आपण बघू शकता इथे आपण कार पार्क करू शकतो. कार पार्किंग केल्यानंतर पण आपल्याला बरीचशी जागा मिळते. इकडे आपण मेडसाठी एक गल्ली सोडलेली आहे. आपण इथून आपल्या घराच्या 3 बाजूला फिरू शकतो. त्यानंतर फ्रंटला सुद्धा इथे आपण टू व्हीलर पार्क करू शकतो, किंवा आपण इथे छोटंसं गार्डन बनवू शकतो. ही जी वॉल आहे, या वॉलला पूर्णपणे टाइल्सनी ट्रीटमेंट केलेली आहे, आणि आपण बघू शकता की येथे डिझाईन लाईट सुद्धा आपण लावलेले आहे. असं हे सुंदरसं घर आहे. या कार पार्किंग मध्ये आपण बघू शकता की सुंदरसं इलिव्हेशन ट्रीटमेंट केलेलं आहे. स्लॅबला सुंदरसं पीव्हीसी पॅनल, त्यामध्ये एलईडी लाईट्स, त्यामध्ये वरच्या फ्लोअरला आपण एलईडी स्ट्रीप लाईट बघू शकतो. आता आपण जाऊया आपल्या या घराच्या प्रशस्त हॉलमध्ये. आपण बघू शकता की संपूर्णपणे यावर सुंदर वॉलला ट्रीटमेंट केलेली आहे. टीकवूडचं म्हणजे सागवानाचा हा सुंदरसा फ्रेम आणि पॅनल दिलेला आहे. आता आपण प्रवेश करत आहे आपल्या या सुंदर घराच्या प्रशस्त हॉलमध्ये. हॉलमध्ये या पोर्शनला वॉलला वॉल पॅनलिंग केलेलं आहे, आणि त्यामध्ये वॉलपेपर लावलेले आहे. पीओपीला सुंदरशी डिझाईन दिलेली आहे, आणि वूड पॅटर्न त्यामध्ये छोटंसं झुम्मर सुद्धा लावलेलं आहे. संपूर्ण एलईडी लाईट, एलईडी स्ट्रीप लाईट लावलेली आहे. हॉलमध्ये फर्स्ट फ्लोअरला जाणारा जिना आहे. ही जी वॉल आहे, या वॉलला पूर्णपणे आपण टीव्ही युनिट डिझाईन करण्यासाठी इलेक्ट्रिक पॉइंट्स व केबलचे पॉइंट टाकून दिलेले आहे. एंटरटेनमेंटसाठी आपण स्वतः याच्यामध्ये एक टीव्ही युनिट बनवू शकता. त्यानंतर हा जो कॉर्नर आहे, या कॉर्नरला आपल्या फॅमिली सोबत वेळ देण्यासाठी आपण एक सोफा सुद्धा डिझाईन करू शकता. आता जाऊया आपण आपल्या घराच्या हार्ट मध्ये, म्हणजे किचन रूम मध्ये. बघा, ही प्रशस्त किचन रूम आपल्या घराला मिळणार. तर या ठिकाणी मॉड्युलर किचन ओटा, त्याची ट्रॉलीज दिलेली आहे. टेंडम ॲक्रेलिक मटेरियल यूज केलेलं आहे. संपूर्ण आपल्या घराचं जे सामान आहे ते यामध्ये बसणार, आणि याच्यामध्ये टेंडम यूज केलेला आहे. सॉफ्ट क्लोजिंग आहे. इथे पाण्याचे 2 नळ दिलेले आहे. एक आहे पिण्याचं पाणी, आणि एक आहे वॉश म्हणजे धुण्याचं पाणी. ॲक्वागार्ड साठी इलेक्ट्रिक फिटिंग दिलेली आहे. सुंदरशी टाइल्स लावलेली आहे, आणि 3 ट्रॅकची फुल साईजची मॉस्किटो नेटची ग्रिल असलेली विंडो दिलेली आहे. त्यानंतर मिक्सर, ओव्हन, गीझर, ग्राइंडर यासाठी आपल्याला इथे इलेक्ट्रिकचे पॉइंट मिळतात. आपण सिलिंगला बघू शकता, सुंदरसं सिलिंग इथे पीओपी मध्ये डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर या घराचा डायनिंगचा एरिया. आता या ठिकाणी आपण आपलं डायनिंग टेबल ठेवू शकतो, आणि बिलकुल त्या डायनिंग टेबलच्या वर वुडन डिझाईनचं सुंदर इथे वर्क केलेलं आहे. त्यावर स्ट्रीप लाईट, एलईडी लाईट दिलेली आहे. आपल्या घराला आणि घराच्या शांतीसाठी, आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मकता येण्यासाठी इथे मंदिर बनवण्याची सुद्धा जागा उपलब्ध करून दिलेली आहे. या पोर्शनला आपण एक सुंदरसं मंदिर बनवू शकतो. तसंच आपल्या घरामध्ये जो जिना आहे, जिन्याच्या खाली इथे आपण फर्निचर मध्ये स्टोर रूम बनवू शकतो. इन्व्हर्टरचं पूर्ण इथे पॉइंट दिलेला आहे. या पोर्शन मध्ये वॉश बेसिन दिलेला आहे. फुल साईजचं वॉश बेसिन आहे, त्यावर टाइल्स दिलेले आहे. इथे आपण ग्लास लावू शकतो. इलेक्ट्रिकल इंटेरियरचे लाईट प्रोव्हाइड केलेले आहे. इलेक्ट्रिकचे पण पॉइंट दिलेले आहे. वॉटर प्युरिफायर किंवा वॉटर कूलर जर लावायचं असेल, त्याचा पण इथे एक सोर्स दिलेला आहे. त्यानंतर आता बघूया आपण आपल्या घराचं कॉमन टॉयलेट. इंडियन वॉटर क्लोसेट इथे लागलेला आहे. 2x4 ची टाईल्स आहे. त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचे ग्रूव्ज दिलेले आहे. फ्लश कॉक आणि एक पाण्याचा नळ सुद्धा दिलेला आहे. आता बघूया आपलं बाथरूम. हे आपलं ग्राउंड फ्लोअरचं पहिलं बाथरूम आहे. इथे आपण डायव्हर्टर, गरम पाणी थंड पाण्याचा
आपल्याला एक मिळतो. आणि हे जगवार कंपनीचं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आहे. टाईल्स सुद्धा सुंदरशा लावलेल्या आहे. तर या ठिकाणी ड्राय एरिया, वेट एरिया सेपरेट केलेला आहे आणि हे प्रशस्त बाथरूम आहे. आता जाऊया आपण आपल्या फर्स्ट मास्टर बेडरूम मध्ये, जे की ग्राउंड फ्लोअरला आहे. ही प्रशस्त आपली ग्राउंड फ्लोअरची मास्टर बेडरूम आहे. संपूर्णपणे प्लास्टिक पेंट केलेलं आहे आणि या रूमचं विशेष म्हणजे की सुंदरसं पीओपीचं डिझाईन आणि हवा उजेड येण्यासाठी असलेली मोठी विंडो, ज्याला मॉस्किटो नेट सुद्धा लावलेली आहे. दिवसाची सुरुवात या रूम मधून आपण एका शांत आणि आरामदायक हवेच्या झुळकानी करू शकतो. या रूमचं अजून एक विशेष म्हणजे या रूम मध्ये आपल्याला मिळते अटॅच टॉयलेट आणि गिझरची सुद्धा बाहेर बटन दिलेली आहे. वॉल माउंट वाली इथे टॉयलेट सीट लागलेली आहे. याला वॉश एरिया आणि ड्राय एरिया, वेट एरिया सेपरेट दिलेला आहे. जसं इथे आता बेसिनचं वर्क होणार आहे, इथे बेसिन इन्स्टॉल होणार आहे. इथे गरम पाणी थंड पाण्याचा डायव्हर्टर मिळते. बिलकुल याच्यावरती आपण बघू शकता शॉवर आहे. इथे व्हेंटिलेटर लोअर्स दिलेला आहे. यामध्ये आपण फॅन सुद्धा इन्स्टॉल करू शकतो. फ्लश कॉक पुश बटनचं दिलेलं आहे, जे की जगवार कंपनीचं आहे. त्यानंतर इथे हँड स्प्रे दिलेला आहे. जे डोअर आहे ते हाय क्वालिटीचे वॉटरप्रूफ मटेरियलचे दिलेले आहे. आता आपण जाऊया आपल्या घराच्या फर्स्ट फ्लोअर वरती. फर्स्ट फ्लोअर आल्यानंतर इथे सुद्धा पीओपी आहे. संपूर्ण फर्स्ट फ्लोअरची इथे वायरिंग आणि त्यासाठी दिलेली एमसीबी आयसोलेटर वगैरे व्यवस्थित दिलेले आहे. इथे पीओपी आहे. ही सेकंड बेडरूम फर्स्ट फ्लोअरची प्रशस्त आहे. याचं विशेष म्हणजे सुंदरसं पीओपी, त्याच्यामध्ये रूफ एलईडी लाईट, एक वॉल इंटेरियरचे लाईट दिलेले आहे. केईआय कंपनीचे याच्यामध्ये पूर्ण वायर आणि चांगल्या कंपनीचे स्विच इथे लागलेले आहेत. इथे जर आपण बेड ठेवला तर दोन्ही साईडला आपल्याला मोबाईल चार्जरसाठी इलेक्ट्रिकल सॉकेट दिलेले आहे. या डोअरने आपण जाऊ शकतो या रूमच्या बाहेरच्या बाल्कनीमध्ये. प्रशस्त ओपन टेरेस आहे, ओपन टू स्काय आहे. हवा पाणी आपल्याला मिळत राहणार, प्रसन्न आपलं घर राहणार. आणि या जिन्याने आपण जाऊ शकतो आपल्या बंगल्याच्या सेकंड फ्लोअरवर. आता बघूया आपण या बंगल्याची सेकंड मास्टर बेडरूम, जे की या बंगल्याचं विशेष आहे. बघा, ही एक मोठी बेडरूम आहे, एक प्रकारचा हॉल आहे. आणि या बेडरूम मध्ये आल्यानंतर आपण बघू शकता की इथे एक अटॅच टॉयलेट दिलेला आहे. त्याला एम्बियंट मूड लाईट दिलेला आहे. गरम पाणी थंड पाण्यासाठी डायव्हर्टर दिलेले आहे. इथे वॉश बेसिन्स लागणार आहे. वॉल माउंट सीट लागलेली आहे आणि सुंदर पद्धतीचे लहानी ट्रॅप सुद्धा लागलेले आहे. फ्लश जे आहे ते पुश बटन मेट्रो कूलचे दिलेले आहे. लोअर्स अल्युमिनियम स्लायडिंगचे दिले, जे आपण बंद चालू करू शकतो. याच्यामध्ये फॅन सुद्धा इन्स्टॉल करू शकतो. क्वालिटी आपण बघू शकता टाईल्सची फार सुंदर आहे. आणि इथे आपलं जे बेडरूम राहणार, या बेडरूम मध्ये जो आपण बेड ठेवू, त्या बिलकुल बेडच्या बाजूला एक ही मोठी खिडकी दिलेली आहे. हवा जोरदार सुरू आहे, आपण बघू शकता. ही खिडकी फक्त सुंदरतेसाठी नाही आहे, तर या खिडकीतून एक आरामदायक सकाळचा प्रकाश आणि मनाला शांत करून टाकणारी थंड हवेची झुळूक येईल. आणि त्या वातावरणाने जेव्हा आपली सकाळ होईल तर आपला दिवस सुद्धा छान जाईल. फक्त एवढंच नाही, तर आता जेव्हा आपण या आपल्या खिडकी डोअरच्या बाहेर निघतो तर आपल्याला इथं दिसते सुंदरसं ओपन टेरेस. आणि बघा, सुंदरशा टाईल्स खाली लागलेल्या आहे, इलिव्हेशन ट्रीटमेंट आहे. आणि पीव्हीसी पॅनलिंग बघा, हे पीव्हीसी पॅनलिंग सुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे रात्रीचा जो याचा देखावा राहतो तो मनाला एकदम शांत करून टाकतो. तर मित्रांनो, हा होता आपला एक 3 BHK चा प्रोजेक्ट टूर. आपल्याला बंगला कसा वाटला? आणि आपल्याला जर हा बंगला खरंच आवडलेला असेल आणि आपल्याला हा बंगला घ्यायचा असेल किंवा साईट व्हिजिट करायची असेल
तर या व्हिडिओमध्ये जे खाली नंबर दिसत आहे त्यावर आपण कॉल करू शकता आणि हा आपल्या स्वप्नातला बंगला मिळवू शकता. तर भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.